खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला, परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले, धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले, जिल्ह्यातले 83 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद। कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं, धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले। सातारा जिल्ह्यामध्ये उद्या रेड अलर्ट, जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पुण्याच्या सिंहगड रोडवरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाणी, जवानांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सिंहगड रोड परिसरातील एकता नगर परिसरात साचलं होतं छातीपर्यंत पाणी, एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य, बहुमजली इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक अडकले। सिंहगड रोड परिसरातील एकता नगर परिसरात इमारतीच्या बेसमेंटला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांचं प्रचंड नुकसान, पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप। पुण्याच्या एकता नगरमध्ये अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी, याच भागात अनेक घरांमध्ये पाणी। पुण्यामध्ये मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कर तैनात, पूरस्थितीसाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली, पूरस्थितीचा आढावा घेतल्यावर अजित पवारांचं वक्तव्य। पूर पाहण्यासाठी पुणेकरांची झेड ब्रिजवर गर्दी, माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून कारवाई। पुण्यातील बावधन परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप, पुण्याला जोरदार पावसाने झोडपलं, पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पवना नदीलगत वसलेलं पिंपरी चिंचवडमधलं मोरया गणपती मंदिरात परिसरात पाणी, नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील आलेवाडी घाटात दरड कोसळली, कुडाळ मेढा रस्ता बंद, जोर गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्यानं परिसरातील वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला। साताऱ्यातल्या बोपर्डी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही। पुण्याच्या वडगाव शहरीमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळलं तर अन्य एका दुचाकीचंही नुकसान, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली। मुंबईला उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, रात्रभर मुसळधार पावसाची शक्यता। तुफान पावसामुळे समुद्राला उधाण, मरीन ड्राईव्ह परिसरात उंच लाटा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले, विहार आणि मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला, मुंबईकरांना दिलासा, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% पाणीसाठा। मिठी नदी धोकादायक पातळीजवळ, कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातील वसाहतींना सतर्कतेचा इशारा, सध्या नदीची पातळी 2.6 मीटरवर। भिवंडीत पावसाची संततधार, भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली, वालकस बेहरे या गावातल्या हजारो नागरिकांचा संपर्क तुटला। ठाणे शहरातल्या घोडबंदर रोडवर पाणी तुंबलं, नदी नाले तुडुंब भरले, कापूरबावडी, वंदना सिनेमा, मानपाडा मार्केटसह सखल भागात पाणी। ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संवाद, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पूरस्थितीचा आढावा। जोरदार पावसामुळे उल्हासनगरच्या वालधुणी नदीला पूर, नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी। बदलापुरातल्या उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, वांगणी परिसरातील रस्ता पाण्याखाली, पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळावर पाणी साचण्याची शक्यता। भिवंडीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या झोपडपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा। कल्याणमधल्या शिवाजीनगर परिसरात वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200हून अधिक घरांमध्ये पाणी, महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर, मात्र संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। वसई विरारमध्ये पावसाचा जोर, नालासोपाऱ्यातील गालानगर, आचोळे रोड, तुळिंज, नगिनदासपाडा, गास, टाकीपाडा, निळमोरे तसंच विरारमधील बोळिंज, जुनं विवा कॉलेज या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या मुंब्रा भीमनगर भागातला रस्ता खचला, ठाणे महापालिकेच्या वतीने धोकापट्टी लावण्यात आली। मुंबईतल्या पावसामुळे मंत्रालयातील पीओपीचा भाग कोसळला, पत्रकार कक्षामधली घटना। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, खेडमधील जनजीवन विस्कळीत, दापोली खेड मार्ग वाहतुकीसाठी बंद। रत्नागिरीच्या खेडला मुसळधार पावसाने झोडपलं, जगबुडी आणि नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे खाडी विभागातील 40 गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी, खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद, गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास।
रायगडमधील हेटवणे धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडमधल्या सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्री नदीला पूर येण्याची शक्यता, महाड शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अलिबाग जवळील कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज भरकटलं, JSW कंपनीचं जहाज अचानक बिघाड झाल्यानं बंद पडल्याची माहिती. रायगडमध्ये महापूर, नागोठण्यात शिरलं अंबा नदीचं पाणी, संपूर्ण नागोठणे शहराला अंबा नदीचा विळखा, शहरातील मुख्य बाजारपेठही पाण्याखाली. रायगडमध्ये रात्रीपासून मुसळधार, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत, गोवे कोलाड परिसरात कुंडलिका नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ, पाली खोपोली राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद. सिंधुदुर्गात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांवर दुबार लावणीचं संकट, 15 दिवसापासून भात शेती पाण्याखाली असल्यानं पिकांचं नुकसान. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली, पर्यटकांची जास्त गर्दी नसल्यानं सुदैवाने दुर्घटना नाही. नाशिकमध्ये धरणाचं पाणी बघण्यासाठी गर्दी, जीव धोक्यात घालून तरुणांचं फोटो सेशन. मुसळधार पावसानंतर नांदूर मध्यमेश्वर धरणातनं विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर, दारणा धरण 81%, धरणातनं 8,811 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नांदूर मध्यमेश्वर धरणातनं मराठवाड्यातल्या जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा पहिला विसर्ग, 10,132 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. ठाणे शहरातल्या शिंगाडा तलाव परिसरात झाड कोसळलं, 2 चारचाकी वाहनांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ, वाल्हेरी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोरी, पर्यटन स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्याची पर्यटकांची मागणी. भर पावसाळ्यात नंदुरबारकरांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस नसल्यानं धरणातील पाणीसाठा अवघा 21%. 6 सलग दिवसांच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यातील एटीआरओ धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली. पुरात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह 3 दिवसानंतर सापडला, गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गौरनगर इथली घटना. एका रात्रीत भंडाऱ्यातील आसगाव पुराच्या विळख्यात, विद्यार्थ्यांची पुस्तकं, शालेय प्रमाणपत्र, गृहोपयोगी साहित्याचं नुकसान, अन्नधान्याची नासाडी, लाखो रुपयांचं साहित्य फेकावं लागलं. 44 दिवसात 19 लाखांचा पूल वाहून गेला, भंडाऱ्याच्या चिचखेडा गावातील निकृष्ट पुलाच्या बांधकामाच्या चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी. भंडाऱ्याच्या पुराचा धोका टळला, वैनगंगा नदी इशारा पातळी खाली, सध्या गोसेखुर्द धरणाचे 33 गेट 1 मीटरने उघडलेले. यवतमाळ जिल्ह्यातील 25 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, आतापर्यंत 1,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. यवतमाळ मारेगाव तालुक्याच्या कोसारामधून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर, कोसारा पुलावरनं पाणी वाहत असून पूल वाहतुकीसाठी बंद. पुरामुळे चिंचमंडल, दापोरामधील नदीकाठची शेती पाण्याखाली. वर्धा जिल्ह्याला पावसाचा तडाखा, 22 रस्ते वाहून गेलेल्या रस्त्यावरून वाहतूक बंद, दुरुस्तीची मागणी. चंद्रपूरमधल्या इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे उघडले, इरई नदीपात्रात 358 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्यामध्ये पावसामुळे सिमेंटचा स्लॅब खचला, वर्ध्याच्या तारफैल इथली घटना, कोणतीही जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.